तुला शिकवीन चांगला धडा. 13 नोव्हेंबर प्रोममध्ये इन्स्पेक्टर बजाला दाखवायला नकार देतात, पण अक्षरा काय ऐकत नाही. आता इन्स्पेक्टरची चांगलीच तारांबळ उडते. बजरंग येईपर्यंत ते टाईमपास करत असतात. अधिपती म्हणतो, ओ साहेब, भेटू दे त्यांना. आता अधिपतीपुढे त्यांचं काहीच चालत नाही. भुवनेश्वरीला फोन जातो. ती म्हणते, हो हो, मी सांगितलं ना तसंच करा. इन्स्पेक्टर म्हणतात, हवालदार, बजाला आणा. हवालदार बजाला पकडून आणतात. तो अधिपतीला बघतो आणि जाम घाबरतो. अक्षरा धावून जाते आणि बोट करत म्हणते, हे बघ बजरंग, मला चांगलंच आठवतंय, तू आणि भुवनेश्वरी मॅडम बोलत उभे होते. बजा म्हणतो, अर्र, इन्स्पेक्टर साहेब, संपलं. हात झटकत म्हणतो, संपलं सगळं. अक्षरा शॉकून बघायला लागते. अक्षरा म्हणते, तुझे नाटकं नाही चालणार. तर तो मॅडम, अहो हे काय बोलताय, मी जेलमध्ये असताना तिकडे जाऊन भुवनेश्वरी मॅडमशी कसं बोलणार. अरे देवा, माझं भूत तर नाही. अक्षरा म्हणते, बजरंग, अरे किती खोटं बोलतोस. तुम्हाला आठवत होता, माझ्याशी बोलला आणि आता सगळ्यांसमोर नाही होऊन पडतोस. बजा म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो हे काय बोलतात, तुम्ही सांगा ना, मी जेलमध्ये होतो. इन्स्पेक्टर म्हणतात, मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. अक्षरा म्हणते, माझा काही गैरसमज झाला नाही. आता मला स्पष्ट कळतंय, या बजरंगला भुवनेश्वरी मॅडमने सोडलं आणि पुन्हा जेलमध्ये टाकलं आणि इन्स्पेक्टर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही सामील आहे. पण एक लक्ष ठेवा, सत्य हे सत्य असतं, ते कधीकधी उघडीस येतं. तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करा. तुमच्या नोकरीचं काय होईल, तुमच्या घराचं काय होईल. अहो हा बजा काय, हा गावगुंड आहे, याला या सगळ्याची सवय. आणि भुवनेश्वरी मॅडम त्या पण अलगद सुटतील. पण या सगळ्यामध्ये अडकणार कोण, इन्स्पेक्टर तुम्ही. आता मात्र तो पण हादरतो आणि त्याला घाम फुटतो. बजाचं तोंड चालूच असतं आणि अधिपती त्याचं बारीक निरीक्षण करतो आणि म्हणतो, बजा, काल तू जेलमध्ये होता ना, तेव्हा तुझ्या अंगावर वेगळाच शर्ट होता आणि अजून एक. आता अधिपतीच्या नजरेमध्ये बजाची अजून एक गोष्ट येते. हे सगळं भुवनेश्वरीला कळतं आणि ती खूप बेचैन होते आणि इकडे तिकडे चक्रा मारायला लागते आणि मनात म्हणते, अक्षराचं ठीक आहे, पण अधिपती. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.